आज काव्य मरांची एस-आर-एच टीम ही शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून हरली. फायनलमध्ये एस-आर-एचने पहिली बॅटिंग करताना 113 रन केले. कमी स्कोर डिफेंड करत असताना नक्कीच क्षेत्ररक्षण, बॉलिंग ही चांगली व्हायला हवी. पण एस-आर-एचकडून कुठलीही गोष्ट चांगली घडली नाही. त्यामुळेच सुनील नारायणने पहिल्याच बॉलावर 6 मारून ही आपली जी फायनल जिंकण्याची इच्छा होती ती दाखवून दिली. त्यानंतर आलेले व्यंकटेश अय्यर देखील सुनील नारायणच्या जागी चांगला खेळला, कारण सुनील नारायणने पहिल्या बॉलात छक्का मारून दुसऱ्या बॉलला तो आऊट झाला. पण व्यंकटेश अय्यर सारखाच खेळला. व्यंकटेश अय्यरने 24 बॉलात 51 रन केले आणि अशा प्रकारे श्रेयस अय्यरची टीम 113 रन फक्त 10 ओव्हरमध्ये चाल करून गेली. आता एस-आर-एचची पॅट कमिन्सच्या कप्तानीमध्ये जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील. आणि ज्या प्रकारे पॅट कमिन्सने भारताविरुद्ध ट्रेव्हिस हेडला वापरलं, त्या प्रकारे तो कोलकाताविरुद्ध ट्रेव्हिस हेडला वापरू शकला नाही. आता तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा की भारताला हरवल्याचा बदला हा पूर्ण झाला आहे का नाही, का अर्धावट राहिला आहे. पण ज्या प्रकारे ट्रेव्हिस हेडला आणि अभिषेक शर्माला मिचेल स्टार्कने आऊट केलं, त्या प्रकारे नक्कीच ते बघण्यायोग्य होतं. क्लासन देखील काही करू शकला नाही आणि ज्या प्रकारे एस-आर-एच हारले, त्या प्रकारे नक्कीच कुठेतरी एस-आर-एच कुठे कमी पडली हा नक्कीच बघावं लागेल. एस-आर-एच कमी पडली असेल तर ती म्हणजे ओपनिंग पेअरमध्ये. ज्या ओपनरच्या जोरावर आज एस-आर-एचने 288, 277 असे रन केलेत. ती टीम 300 रन करू शकते असे म्हटलं जात होते. ती टीम आज पॅट कमिन्सच्या कप्तानीमध्ये हरली. पॅट कमिन्स पहिले फायनल हरले आहेत.